मस्त आणि सगळ्यांनाच नासधूस करून टाकलंस. हे जर माईंना काढलं ना लई वाईट होईल. माईची भीती दाखवून तू बरोबर बायकोची बाजू घेतोयस बघ. नाही नाही बरोबर आहे रे, बरोबर आहे. आता बायको आल्यावरती बहिणीवरची माया कमी होणारच ना. होऊ दे चांगले. हे बक्षाला का ते मी कोणाचीच बाजू घेत नाहीये. मला जे दिसतंय जे योग्य वाटतंय तेच मी बोलतोय. रागाच्या भरात वेडेपणा केलायस तू, कळतंय का तुला? तेजप्रताप, त्या मला काही बोलले असताना तरी मला खरंच काहीच वाटलं नसतं. पण किचनमध्ये नासधूस करण्याची काहीच गरज नव्हती. अरे त्यावर मी त्यांना इतकंच म्हटलं की ज्यांनी तो पसारा केलाय त्यानेच तो आवरायचा. काय चुकीचं म्हणाले मी? एक मिनिट वैदी, चला का ते आता तू पण कशाला विषय वाढवतेस? तूच केलंस ना, मग घे ना आवडून सगळं. बया काय भुरळ पाडलीस ग माझ्या भावाला. वाघासारखा वाघ होता, फार तुझ्या ताटाखालचं मांजर करून ठेवलेस त्याला. मांजर व्हायला ताटा शिल्लक ठेवलेस का तू? सगळी नासधूस करून टाकलीस. हे बघ आता विषय वाढवू नकोस, शांतपणे सगळं आवरून घे, नाहीतर फोटो काढून मी माईंना पाठवी ना. आवरून घे सगळं. तेजा मूळ झाले सगळं. तेजा माझा भाऊ पण ना, भाऊ पण माझा तसलाच. तेजप्रताप ऐक. आधी मला सांगा हा सगळा काय मॅटर आहे? आणि एवढं सगळं होईपर्यंत काय झालं होतं एवढं? असं एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे तेजप्रताप, पण मी खरं सांगते तुला, मी मुद्दाम काही नाही केलंय आणि मी काही चुकीचं नाही केलंय. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? खरं सांग, आहे ना? हो आहे, ऑलवेज. मग झालं तर बरं ऐक ना, मी तुला सकाळी एक फोटो पाठवला होता, तू बघितलास का? हा ते जरा गडबडीत राहिलं मी. एक मिनिट थांब, एक मिनिट. हा मी आलेच. एक मिनिट. काय आहे? अप्पा, माई, दीदी, लहानपणीतले फोटो, हे सगळे फोटो कुठे सापडले तुम्हाला? स्टोर रूम क्लीन करत होते ना तेव्हा सापडले. बघ बघ किती निरागस दिसतोयस तू. अप्पा, एक मिनिट थांबा, एक मिनिट. हे बघ काय सापडलं. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता तुझ्या वडिलांना. किती मोठं कार्य असेल ना त्यांचं. खरंच कौतुकास्पद आहे. आप्पासाहेब गोविंदराव मक्तेदार, गुरुजी, बाप माणूस होता हो तुम्ही. जसायला पाहिजे होतं तुम्ही आप्पा. खूप अभिमान वाटत असेल ना तुला त्यांचा. मग आमच्या आप्पांची सर कोणालाच नाही. तेजप्रताप, परवा त्यांची जयंती आहे.
आपण ती सेलिब्रेट करूया का? नाही